नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण स्पर्शाची ओढ ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। प्रेम म्हणजे ना अनुभूती असते, जीवाला वेड लावणारी, अस्वस्थ करणारी, प्रचंड त्रास देणारी, पण पुन्हा पुन्हा हवीहवीशी वाटणारी, ज्याच्या आवाजाची स्पर्शाची ओढ डोळ्यात पाणी आणतं। मागून प्रेम कधी मिळत नाही, ते समोरच्याच्या मनात असावं लागतं आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असावं लागतं। खरे प्रेम कधी कोणाकडून मागावं लागत नाही, ते शेवटी आपल्या नशिबात असावं लागतं। आज आपण अशीच एक कहाणी बघणार आहोत। एक मुलगी असते जी रेडिओवर दररोज सकाळी आपल्या मधुर आवाजात कॉमेंट्री करायची। संपूर्ण जगाला ती गुड मॉर्निंग इंडिया म्हणून जागी करायची। बराच वेळा ती लोकांशी रेडिओद्वारे बोलायची, त्यांच्या प्रेमाबद्दल जाणून घेऊन त्यांच्या आवडीचं सॉन्ग लावायची। तिच्या आवाजाची भुरळ सगळ्यांच्यावर पडायची। तिच्या आवाजाच्या स्पर्शाची ओढ सगळ्यांना लागली होती। तिला कोणीसुद्धा पाहिलं नव्हतं, पण तिच्या मधुर आवाजावर एक मुलगा खूप जीवापाड प्रेम करायचा। तिच्या आवाजात जरा जरी बदल झाला तर त्याला लगेच समजायचं की ती ठीक आहे की नाही। एक दिवससुद्धा त्याचा असा जात नव्हता की तो तिचा आवाज ऐकल्याशिवाय त्याच्या दिवसाची सुरुवात होतच नव्हती। तो कोणत्याही गावाला जरी गेला तरी तो आपल्यासोबत रेडिओ ठेवायचाच। असेच कितीतरी दिवस जातात आणि एके दिवशी तिचा आवाज सकाळी यायचा बंदच होतो। तो बरेच दिवस तिच्या आवाजाची वाट बघत होता, पण कितीतरी दिवस झाले तरी तिचा आवाज ऐकायला येतच नाही। शेवटी तो ती का रेडिओवर बोलत नाही याचा शोध घेऊ लागतो। शोध घेता घेता तो ती ज्या रेडिओ स्टेशनवर बोलायची तो पत्ता त्याला मिळतो। तो त्या पत्त्यावर जातो तेव्हा त्याला समजतं की ती मधुर आवाजाची मुलगी आता तिथे काम करत नाही। तिची तब्येत बरी नसते म्हणून ती काम सोडते। हे त्याला समजल्यावर तो त्यांच्याकडून तिच्या घरचा पत्ता मागून घेतो आणि तिच्या घरी पोहोचतो। त्याने तिला केव्हाही पाहिलेलंच नसतं, त्यामुळे तिला ओळखायचं कसं हा प्रश्न त्याला पडला होता। तिच्या घरी गेल्यावर ती बाहेर येते आणि विचारते, कोण आहात आपण आणि तुम्हाला कोण हवं आहे। तिच्या त्या गोड मधुर आवाजावरून तिला तो लगेच ओळखतो। तो तिला बोलतो की तुम्ही त्याच आहात ना ज्या रेडिओवर सकाळी बोलायच्या। तुमच्या आवाजावरून लगेच ओळखलं, पण काही दिवस तुमचा आवाज ऐकायला मिळतच नाही। तुम्ही का काम सोडलं? अहो, तुमच्या आवाजाशिवाय सकाळची सुरुवातच होत नाही। तुमच्या आवाजातल्या स्पर्शाची ओढ मला इथवर घेऊन आली आहे। प्लीज परत तुम्ही ते काम सुरू करा ना। त्याचे हे बोलणे ऐकून तिला खूप आश्चर्य वाटतं की माझ्या आवाजासाठी मला शोधत हा माणूस इथवर आला आहे। याचं तिला खूप कौतुक वाटतं। तिला नेहमी दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख शोधायची खूप सवय असते। ती त्याच वेळेस त्याला घेऊन पुन्हा रेडिओ स्टेशनवर जाते आणि त्याला समोर बसवून आपल्या कामाला सुरुवात करते। तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटतं की आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी ती पुन्हा काम करायला सुरुवात केली आहे आणि तिचा आता समोरासमोर आवाज ऐकायला मिळणार आहे। त्याला त्याचा खूप आनंद होतो। त्यानंतर त्या दोघांची वरचीवर भेट होऊ लागली होती। तो पहिलाच तिच्या आवाजाच्या स्पर्शाच्या ओढीने वेडा झालेला होता। ती सुद्धा त्याच्यामुळे आपल्याला परत आपल्या आवडीचं काम करायला मिळालं म्हणून खूप खुश होती। अशीच कितीतरी वर्ष निघून जातात। दोघांच्या मध्ये अगदी खूप घट्ट मैत्रीच्या पलीकडचं नातं निर्माण झालेलं होतं। जे प्रेम न बघताच सुरू झालं होतं ते आता समोरासमोर ऐकण्यात, समोरासमोर एकमेकांना बघण्यात संपूर्ण झालं होतं। प्रत्येकालाच त्याला हवं तसं प्रेम मिळतंच असं नाही, कोणाला मिळतं तर कोणाला नाही। म्हणतात ना, प्रेम म्हणजे ना अनुभूती असते, जीवाला वेड लावणारी,
अस्वस्थ करणारी, प्रचंड त्रास देणारी, पण पुन्हा पुन्हा हवीशी वाटणारी, ज्याच्या आवाजाची स्पर्शाची ओढ डोळ्यात पाणी आणतं. मागून प्रेम कधी मिळत नाही, ते समोरच्याच्या मनात असावं लागतं आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असावं लागतं. खरं प्रेम कधी कोणाकडून मागावं लागत नाही, ते शेवटी आपल्या नशिबात असावं लागतं. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.